नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? आशा करते स्वस्त आणि आनंदी असाल आणि तुमची दिवाळी आनंदात गेली असेल. परंतु आमची यावर्षीची दिवाळी आमच्या परिवाराकरिता दुःख घेऊन आली. माझ्या मिस्टरांचे दुसऱ्या नंबरचे मोठे भाऊ यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यामुळे आम्ही काही दिवाळी साजरी करू शकलो नाही. त्यात माझी खूप धावपळ झाली. त्यामुळे नंतर माझी तब्येत पण बिघडली. अजूनही काही माझी तब्येत बरोबर झालेली नाही. या कारणाने मी काही व्हिडिओ अपलोड करू शकले नाही. आणि घरातील स्त्रीची तब्येत खराब असली तर घराचे काय हाल होतात तुम्हाला माहीतच आहे. परिवारात आलेले दुःख आणि माझी तब्येत यातून सावरण्यात थोडा वेळ लागणारच. तब्येतीमुळे माझे सर्व रुटीनही बदलले आहे. सध्या सकाळी फिरायला जाणेसुद्धा बंद आहे. जास्त वेळ उभे राहिले की हातपाय थरथरायला लागतात. खूपच अशक्तपणा आलेला आहे. त्यामुळे सकाळी उठायला पण उशीर होतो. चला, काही नाही, तब्येतीलाच घेऊन बसलं तर कसं होणार. घरातील कामं फार काळ पडून राहिलेली पण बरी वाटत नाही. नेहमीप्रमाणे मी स्वयंपाकाला सुरुवात केली. गंजात भात ठेवला. कुकरमध्ये वरण लावलं. माझ्या छोट्या कुकरची रिंग तुटली. त्यामुळे मला मोठा कुकर लावावा लागतो. मी नवीन रिंग आणली पण झाकण सोबत नेले नव्हते. त्याला 2 लिटरची रिंग मागितली पण ती मोठीच निघाली. परत आणायला गेले तर दुकानदाराने मला भलतीच रिंग दाखवली. तेव्हा पण मी झाकण नेले नव्हते. तर दुकानदार म्हणाला झाकण आणावेच लागेल. तर ती अजूनही आणायचीच आहे. म्हणून आता मला मोठा कुकर लावावा लागतो. रात्रीच्या राहिलेल्या भाज्या गरम करायला ठेवल्या आणि कणिक मळायला घेतलं. कणिक मी जेवढ्या पोळ्या करायच्या आहेत तेवढेच मोजून घेते. आधी मी अंदाजाने पीठ घ्यायची किंवा सकाळ आणि संध्याकाळचं कणिक एकदमच मळून घ्यायची. परंतु आता सर्वजण म्हणतात की मळलेली कणिक फ्रीजमध्ये ठेवू नये. तर आता मी थोडी थोडीच कणिक मळते. एखाद पोळीचं कणिक जास्त झालं तर पोळी टाकून घेते. पण कणिक मी फ्रीजमध्ये ठेवत नाही. कणिक मळून घेतली आणि भाजी करायसाठी कढई गॅसवर ठेवून दिली. भाताला पण एकदा चेक करून घेतला. भातही जवळपास होतच आलेला आहे. भाजी फोडणी घालायच्या आधी एप्रॉन घालून घेतला, नाहीतर मग तेलाचे शिंतोडे कपड्यांवर उडतात. आज मी वालाच्या शेंगाची भाजी करणार आहे. भाजी मी साध्या सिंपल आपण नेहमी जशी करतो तशीच करणार आहे. सध्या साधेच खाणे सुरू आहे. गरम तेलात मोहरी जिरं घालून कांदा घातला. आता कांदा परतेपर्यंत 1 ते 2 मिनिटाचा वेळ असतो. तेवढ्या वेळात मी थोडे थोडे छोटे छोटे जे भांडे आहेत ते घासून घेते. मला असं भाजी वगैरे करताना जो मधातला वेळ असतो तेव्हा नुसतंच तिथे उभं राहायला अजिबात आवडत नाही. त्या 1-2 मिनिटांमध्ये पण माझे बरेचसे कामं आटपून जातात. महत्वाचे म्हणजे तर भांडेच असतात. तर मी अशा वेळेस छोटे छोटे भांडे घासून घेते. तुम्ही म्हणाल की इकडे लक्ष नाही राहिलं आणि फोडणी करपली तर मग, पण असं काही होत नाही. माझं लक्ष पूर्णपणे तिकडे पण असतं. कांदा परतून झाला. आता त्यात मी अद्रक लसूणची पेस्ट घातली आणि अद्रक लसूणची पेस्टला परत एखाद मिनिट लागेलच. तेवढ्या वेळात आणखी माझे 2-4 भांडे होऊनच जातात. एखाद मिनिट अद्रक लसूणची पेस्ट परतून घेतली. नंतर त्यात टमाटर टाकून दिला. आता टमाटर परतायलाही परत एखाद मिनिट लागेलच. परत मी तेवढ्या वेळात आणखी 2-3 भांडे करून घेते. टमाटर मऊ झाल्यावर त्यात हळद, तिखट आणि धणेपूड टाकली. छान परतून घेतलं आणि शेंगा टाकून दिल्या. चवीपुरतं मीठ घातलं आणि छान मिळवून घेतलं. आता शेंगा मंद आचेवर शिजवून घ्यायच्या. खूप छान बनते अशी ही वालाच्या शेंगाची भाजी. आणि बघा, कांदा आणि मसाले परतेपर्यंत मी एवढे भांडे घासून घेतले होते. आता फक्त मोठे मोठे 2-3 भांडे शिल्लक आहे, तेवढे मी घासून घेते. मी रोज असेच भांडे घासते, त्यामुळे मला कधीच बाईची गरज भासली नाही. भांडे आरामात होऊन जातात आणि कळत पण नाही. पण जर तब्येत वगैरे ठीक नसली तेव्हा मात्र वाटतं की कुणीतरी मदतीला हवं. असो, भांडे घासून झाले आणि नंतर मी वरणाला फोडणी दिली आणि पोळ्या टाकून घेतल्या. आणि माझा सकाळचा स्वयंपाक आटोपला. त्यानंतर मी नाश्ता केला आणि अंगणात आले. सकाळी अंगण झाडले होते, मात्र पाणी घातले नव्हते. 2-3 दिवसापासून पाऊस परत सुरू झाला आणि बरं नसल्यामुळे पण मी काही अंगणात पाणी घालू शकले नाही. वारा सुटल्यामुळे बघा परत कचरा जमा झाला. मागे मी काही झाडे आणली होती, ती पॉलिथिन मध्येच लावली. शेतातून माती आणून ठेवली आहे. ऊन पावसामुळे त्याचं पोतं कुजून गेलं आणि माती काढायच्या वेळेस ते पूर्णपणे फाटून गेलं.
आणि माती आता पावसामुळे वाहत आहे. माती वाहून तर जाईलच, पण अंगण खराब होईल ते वेगळंच. म्हणून म्हटलं माती दुसऱ्या पोत्यात भरून ठेवावी. पोत्यात माती भरून घेतली. आता त्याला तिकडे पार्किंगच्या ठिकाणी नेऊन ठेवते. म्हणजे तिथे जास्त ऊन वारा लागणार नाही, तर पोतं काही लवकर खराब होणार नाही. जोपर्यंत माती कुंडीत घालत नाही तोपर्यंत तरी हे पोतं ठीक राहिलं पाहिजे. हे झाड वेलाप्रमाणे वाढते. ते आता खूपच अस्तव्यस्त वाढलेलं आहे. त्यालाही मी व्यवस्थित करून घेते. एक काडी लावून घेतलेली आहे. आता हा वेल त्यावर व्यवस्थित मी बांधून घेते. मला झाडे लावायला खूप आवडतात, पण त्याची काळजी मी काही वेळेअभावी घेऊ शकत नाही. ही बघा, ही 2-3 झाडे मी आणलेली आहेत. ती पॉलिथिन मध्येच लावली आहेत. झाडे जर जगली तर मग मी त्याला कुंडीत लावून घेईल. काढलेली माती अंगणात जमा झालेली आहे. सोबतच इकडे तिकडे पण काही वेलं वाढलेली आहेत, ती पण मी तोडून घेतले. आपण एक काम करायला येतो, पण आजूबाजूची 2-3 कामंही होऊनच जातात. अंगणात जमा झालेली माती गोळा करून घेतली. झाडांचा जो कचरा जमा झाला होता तो पण गोळा करून घेतला आणि अंगण झाडून व्यवस्थित स्वच्छ केलं. अंगणातलं माझं हे काम संपलं. व्हिडिओ पण मी इथेच थांबवते. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नमस्कार.